आई, झालेली घटना लगेच सांगा, काय घडलं त्या दिवशी रात्री तुमच्याबरोबर रात्री 12:30 वाजता? 12:15 वाजता माझा मुलगा कामावरून आला व त्याला मारायला म्हणून माझा मुलगा घरात घुसला व सगळे गुंड मिळून माझ्या मुलाला खूप मारलं व मला हत्याचा केला, माझ्या घराचा वाटोळा केला. मी आज किती दिवस झाला बिघडतात माझ्याची राहते, तुम्ही माझ्यावर अन्याय कोण झाला, तुम्ही माझ्याकडे मागवतो नाही, कुणाकडे न्याय मागायला जाऊन मी न्याय कुणाला मागू? तुम्ही सगळे येऊन माझ्याकडे, तुम्ही सगळ्यांनी माझ्या मुलाला, माझ्या म्हातारीची काठी एकच आहे. माझ्याकडे त्याला भाऊ नाही, वडील नाही, बहीण नाही, कोणी नाही. माझ्यावर खूप अन्याय झालेला आहे. तुम्ही सगळे मराठी लोक मला संघटना, माझी हीच इच्छा, माझ्या मुलावर पोलीस आले, आजूबाजू आले, नगरचे सगळे लोक घर घुसून मारले, पण त्याच्यावर कारवाई होत नाही, नाव होत नाही. सर बिनधास्ती करून खातात, आम्ही उपाशीपणाचं त्यांनी करून खायचं करा. त्यांच्या रोडवर गाड्या चालतात, जे मराठी माणूस देतात त्याला मारायचं, गाडी तरी उभा केली तर त्याच्यासाठी दुसरी वेळा कोणाला मारायची. आम्ही रात्री सांगायला जातो तर आमची कोणी डाळ घेत नाही का? आम्ही गरीबावर अन्याय करतो, तुम्ही सांगा आम्हाला. आमच्यावर कोण नाहीये म्हणून कशासाठी करायचं आम्ही सांगा. काय गुन्हा केलाय तुम्ही? माझ्या मुलाला विचारायचं किंवा चौकीत विचारायचं, 4 बायकात विचारायचं, 4 माणसात विचारायचं, एवढंच. बघा मित्रांनो, या मावळीचा जो तळा फुटतोय तो कशाला फुटतोय, कशामुळे फुटतोय लक्षात घ्या. आता या महाराष्ट्राची गंभीर परिस्थिती आणून ठेवलेली आहे राजकीय नेत्यांनी आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, असं मला म्हणायचंय. खरं तर ज्यावेळी एखादी घटना घडते, सर्वसामान्य माणूस भाव कुठे घेतो? तो स्थानिक पोलीस ठाण्यात घेतो. का तर कुठेतरी एखादा आसरा मिळावा, एखादा कोपरा मिळावा आणि कोणीतरी आपलं दुःख समजणारा मिळावा. पण त्या पोलीस ठाण्यात स्वीकार केल्यानंतर काय होतं? फिर्यादीला जवळजवळ तास बसवलं जातं. म्हणजे मारहाण झालेला व्यक्ती तासांतर पोलीस ठाण्यात बसतो आणि गुंड प्रवृत्तीचे लोक बाहेर फिरतात. मित्रांनो, मला हेच सांगायचं आहे की कुठेतरी हा जो महाराष्ट्र तुमच्यावर होत चाललेला आहे त्याला कारणीभूत कोण आहे हे लक्षात घ्या. आपण या सगळ्यांनी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा विरोध केला पाहिजे, भले ते कोणत्या यंत्रणेत असू द्या किंवा यंत्रणेच्या बाहेर असू द्या, परंतु या गुंड प्रवृत्तींवरती चाप यावा यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश द्यावे. म्हणजे ते नगरसेवक असावेत किंवा ते कोणते सामाजिक कार्यकर्ते असावे, परंतु अशा लोकांवर सर्वसामान्य माणसांना, अशा माऊलींचा टाळ कोणता तरी भाग पाडेल अशा लोकांवर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की परराज्यातनं आलेली जी मंडळी आहे ती सातत्याने गुन्हेगार करत आहे आणि अशा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या स्थानिक गोरगरीब कुटुंबांना जी धमकावत आहेत, मारहाण करत आहेत, यांच्यावरती आळा बसवण्यासाठी स्थलांतरित कायदा लागू करा, हे सातत्याने मी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मागणी करतोय. परंतु याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आजही हीच परिस्थिती आहे. कांदिवली सारख्या ठिकाणी बघा, बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्या कुटुंबाला मारहाण केलेले आहे. अक्षरशः तुम्हाला मी दाखवतो या फोटोमध्ये. हे या मुलाची आई आहे, तिचा अक्षरशः हात फ्रॅक्चर केलेला आहे. आणि ही सर्व प्रकरण झाल्यानंतर ज्यावेळी आपण दाद मारण्यासाठी, मदतीसाठी त्यावेळी स्थानिक पोलीस ठाण्यात जातो, त्यावेळी ह्याला जवळजवळ तास त्या पोलीस ठाण्यात बसवलं जातं. वरिष्ठांकडून तुमची हालचाल होत नाही. त्यावेळी त्याची आई काही सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन ज्यावेळी डिसिप्लिनकडे जाते, त्यावेळी त्यांच्यावरती कारवाई करा म्हणून असे आदेश येतात. म्हणजे विचार करा, ही गुंड प्रवृत्तीची लोक ही कोणालाच जुमानत नाही, ना पोलिसांना जुमानत, ना कायद्याला जुमानत. म्हणून माझी विनंती आहे गृहमंत्र्यांना की तात्काळ अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांची राज्यामध्ये पुष्कळ दाबी करावी आणि यांना सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा अशी यंत्रणा राबवावी, स्पष्ट यंत्रणा राबवावी. महाराष्ट्रामध्ये अन्याय होणारा तासांतास पोलीस ठाण्यात बसतो आणि गुन्हेगारी करणारे मुकट रस्त्यावरती फिरतात, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे.